नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अझर सय्यद. मित्रांनो, गेल्या 10 दिवसा अगोदर आपल्याकडे एक पेशंट आले होते. पेशंटचं नाव महेश शिंदे, वय वर्ष 28 वर्ष आहे, राहणार आळेफाटा, तालुका जिल्हा पुणे. मित्रांनो, ज्यावेळेस पेशंट आपल्याकडे आले होते, पेशंटला कमरेमध्ये वेदना होणे, पाठीमध्ये वेदना होणे, कमरेमध्ये स्टिफनेस जास्त जाणवणे, डाव्या पायामध्ये पेशंटला भुंग्या येणे, डाव्या पायामध्ये वेदना होणे, पेशंटला चालता फिरताना त्रास होणे किंवा पेशंटला खाली बसताना मांडी घालून बसताना भयंकर वेदना होणे, यासारखा त्रास पेशंटला गेल्या 1 वर्षापासून होत होता. पेशंटला 1 वर्षा अगोदर 15 ते 16 फूट हाईट वरून पडल्यामुळं त्याच्यानंतर पेशंटला हा त्रास जाणवू लागला होता. आज आपल्याकडे 10 दिवसा अगोदर हे पेशंट आले होते. पेशंटला आपण चेक केले असता पेशंटला L3, L4, L5 आणि S1 या चारही मणक्यामध्ये पेशंटला स्लिप डिस्क होती. म्हणजे पेशंटची जी गादी आहे ती पूर्णपणे सरकली होती आणि डाव्या पायामधील ज्या शिरा आहेत त्या पूर्णपणे दबल्या होत्या. तर अशा पेशंटला 10 दिवसा अगोदर आपण एक कायरोप्रॅक्टिकची सेटिंग दिली होती, काही नॅचरल थेरपीज दिल्या होत्या आणि आयुर्वेदिक औषधांचा आपण सोबत साथ दिली होती. तर आज 10 दिवसानंतर पेशंट दुसऱ्या सेटिंगसाठी आपल्याकडे आले आहे. तर आज आपण पेशंट कडून जाणून घेऊयात की या 10 दिवसामध्ये पेशंटला आपल्या ट्रीटमेंटने किती फरक पडला आहे, पेशंटचा काय अभिप्राय आहे, हे आज आपण पेशंट कडून जाणून घेऊयात. नमस्कार दादा, तुमचं नाव सांगा. माझं नाव महेश चंद्रकांत शिंदे. वय किती तुमचं? वय 28 वर्ष. ओके. आणि राहणार आळेफाटा, आळेफाटा, तालुका पुणे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. अच्छा, ओके. तर काय त्रास होत होता तुम्हाला? काय झालं, गेल्या काही वर्षांपासून पाठीचा जास्त दुखत होतं. बाईकवर तर चालत जायचं म्हणलं का खूप त्रास व्हायचा, बसायला गेलं त्रास व्हायचा, मुंग्या वगैरे यायच्या आणि पेन खूप व्हायचं. पण जेव्हापासून मी डॉक्टरांकडे इथे आलोय, डॉक्टरांचा पत्ता मला एक दिवस सहज इंस्टाग्रामच्या माध्यमातून भेटला. युट्यूबला मी त्यांचे काही व्हिडिओ पाहिले. त्याच्या अगोदर मी भरपूर डॉक्टर गेले, पण 4-5 डॉक्टर झाले माझे. संगमनेरला काय झाले, नगरला या ठिकाणी काय झाले, पुण्यातही 2-3 झाले, YCM सारखं हॉस्पिटल तिथं पण माझं झालं. पण मला काय म्हणजे असं वाटलंच नाही का फरक पडलाय बघा. आणि त्यांनी मला डायरेक्ट सांगितलं का तुम्ही ऑपरेशन करा. पण घरचे बोलले आता ऑपरेशन वगैरे हवाय, ऑपरेशन नकोय. त्यासाठी मला डॉक्टरांचं सजेशन भेटलं, त्यासाठी डॉक्टरांच्या इथपर्यंत मी आलो. तर डॉक्टरांकडून म्हणजे व्यवस्थित एकदम पूर्णपणे मला फरक पडलेला आहे. आता माझा दुसरी वेळ आहे, तरी मला आता फक्त 80% फरक पडलाय. आता अजून डॉक्टरांनी पुढे बोलवले मला, म्हणजे मला एकदम क्लिअर वाटतंय बा इथं आल्यावर. गेले एकदम असं मोकळं झाल्यासारखं वाटतंय. गेल्या 1-1.5 वर्षापासून हा त्रास होता. 1-1.5 वर्ष. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही 15 ते 16 फूट वरून हाईट वरून ज्यावेळेस पडले होते त्याच्यानंतर हा प्रॉब्लेम चालू झाला होता. प्रॉब्लेम चालू झाला. तर आपल्या मणक्यामध्ये 3रा, 4था, 5वा आणि माकड हाडाचा पहिला मणका, या 4 मणक्यांमधून गादी सरकली होती आणि त्याच्यानंतर तुमच्या डाव्या पायातली शिरी दबली गेली होती. तर अशा केसेसमध्ये मोस्टली डॉक्टर लोक ऑपरेशन करण्याचा सल्ला देतात. ठीक आहे. आणि ऑपरेशन जर आपल्याला टाळायचं असेल तर त्याला एकच पर्याय आहे, जे आपण कायरोप्रॅक्टिक थेरपी करतो किंवा मग जे आपण नॅचरल थेरपीज करतो, हा त्याला एकच पर्याय आहे. आपण मागच्या 10 दिवसा अगोदर आपली एक सेटिंग केली होती. तर या सेटिंग मध्ये आज दुसरी सेटिंग आपण 10 दिवसानंतर केली. तर जवळपास तुम्हाला किती फरक वाटतो याच्यात? 80% फरक पडलाय मला. 80% फरक म्हणजे एकदम म्हणजे असं वाटत नाही का मला अजून दुखतंय काही, पण तरी पण एकदम फ्री असं वाटतं. प्रवास वगैरे व्यवस्थित होतोय? हो, होतो. बरं, ठीक आहे. चालताना फिरताना काही त्रास होता? नाही, काहीच त्रास नाही. पहिलं तुम्ही किती वाकत होते? पहिलं म्हणजे अर्धच एवढंच व्हायचं, म्हणजे असं. ओके. एक म्हणजे बॅक साईडला खूप पेन व्हायचं ना. पण आता तुमच्याकडे आल्यापासून म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही मला. म्हणजे उभं राहायला वगैरे काय असं दुखत नाही, जाणवत नाही बुवा असं. परमेश्वर कृपा आहे, परमेश्वर आपल्याकडून काम करून घेते, दुसरं काहीच नाही. नक्कीच तुम्ही 100% याच्यातून बरे होणार आहात. आपले जे रुग्ण आहेत दादा, जे पेशंट आहेत, ज्यांना मणक्याचा त्रास आहे, मणक्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे, गादी सरकली, मणक्यात शिर दबली आहे, ज्यांना ऑपरेशनचा डॉक्टर सल्ला देतात, अशा लोकांना काय मेसेज देऊ इच्छिता का तुम्ही? नाही, मी त्यांना एकच सांगू इच्छितो की कसं टॅबलेट्स वगैरे यातून फक्त आपलं पेन जे आहे ते फक्त दुखायचं कमी होतं, पण जे प्रॉपर दुख नाही ते या थेरपीच्या माध्यमातून तुमचं क्लिअर होऊ शकतं बुवा. यासाठी त्यांना सांगू शकतो. यासाठी ऑपरेशन करण्याची गरज आहे का? यासाठी ऑपरेशनची गरज नाही. ते 1-2 याच्यामध्ये तुमचं क्लिअर होऊन जाईल. अच्छा, ठीक आहे. आमच्या ट्रीटमेंटने खुश आहात? हो, खुश आहोत. बरोबर. पेशंट आमच्या ट्रीटमेंटने खुश आहे. पेशंटला 10 दिवसामध्ये 80% गुण मिळाला आहे, तेही सायटिकामध्ये. हे आमच्यासाठी खूप समाधानकारक गोष्ट आहे. या पुढच्या येणाऱ्या 2-3 सेटिंग मध्ये पेशंट 100% पूर्ण बरं होणार आहे, अशी आम्ही पेशंटला हमी सुद्धा दिलेली आहे. तर ज्या लोकांना, ज्या पेशंट्सला मणक्यामध्ये त्रास आहे, मणक्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम असेल, अशा पेशंट्सनी ऑपरेशन न करता, ऑपरेशनच्या आहारी न जाता किंवा हाय पेन किलर्स, स्टेरॉइड्स आणि कॅल्शियम सप्लिमेंट्स या मेडिसिनच्या आहारी न जाता आपले प्राथमिक उपचार म्हणजे आपले जे नैसर्गिक उपचार आहेत किंवा आपले कायरोप्रॅक्टिक थेरपीचे जे उपचार आहेत, आयुर्वेदाचे जे उपचार आहेत, ते नक्की घ्यावे. धन्यवाद.